अरे तो वाघच आहे किंवा शाब्बास एखाद्या वाघासारखं लढलास असे गौरवोद्गार आपण एखाद्याच्या बाबतीत नेहमी काढतो. शौर्य, धाडस, आक्रमकता या गुणांचा संगम असणारा वाघ हा वन्यजीवांपैकी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र हौस म्हणून अंधश्रद्धेपोटी किंवा तस्करीसाठी गेल्या 100 वर्षात 97% वाघांची शिकार झाली. त्यामुळे वन्यजीव साखळी कायम ठेवण्यासाठी वाघांना संरक्षण देणं गरजेचं बनलं आणि मग वाघ वाचवा ही मोहीम सुरू झाली. जगभर अनेक जंगलांमध्ये वाघांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यात येतंय. आनंदाची बाब म्हणजे जगातील वाघांपैकी सर्वाधिक म्हणजे 70% वाघ हे आपल्या देशात आहेत. आजच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघांविषयी अधिक माहिती देणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त. वाघाची गगनभेदी डरकाळी ऐकल्यानंतर भल्या भल्यांना घाम फुटतो. वाघ म्हणजे जंगलाची शान, जंगलाचा अभिमान. वाघाची चाल, त्याचा आक्रमकपणा, त्याची डरकाळी या सर्वच वैशिष्ट्यांबाबत सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल आणि उत्सुकता असते. अभयारण्यात किंवा प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ती वाघ बघण्याची. भारतीय पट्टेरी वाघ हा जगातल्या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. वाघ हा मार्जार कुळातला सर्वात मोठा प्राणी असून तो भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. अन्न साखळीमधलं सर्वात महत्त्वाचं स्थान वाघ भूषवतो. पूर्वी वाघांची संख्या प्रचंड होती, पण राजा महाराजांच्या काळात हौसेपोटी किंवा शौक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वाघांची शिकार मोठ्या प्रमाणात झाली. 20व्या शतकात झालेल्या सर्वेक्षणात जगभरात सुमारे 1 लाख वाघ होते, पण शिकारीमुळं 2014च्या दरम्यान ही संख्या अवघी 1800 पर्यंत आली. भारतामध्ये पूर्वीपासूनच जगाच्या तुलनेत वाघांची संख्या जास्त होती, पण शिकारीसाठी किंवा वाघाच्या कातड्याच्या तस्करीसाठी वाघ मोठ्या प्रमाणात मारले गेले. गेल्या 100 वर्षात आपण पृथ्वीवर असलेल्या एकूण वाघांपैकी 97% वाघांचा बळी घेतलाय. या पार्श्वभूमीवर 1973 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात टायगर प्रोजेक्ट सुरू केला आणि वाघांचं संरक्षण संवर्धनासाठी विविध उपाययोजना आखल्या. त्याचा परिणाम म्हणून हळूहळू वाघांची संख्या वाढू लागली. सध्या भारतात 2967 वाघ आहेत. जगातल्या वाघांच्या संख्येपैकी 70% वाघ आपल्या देशात आहेत, तर आपल्या राज्यात वाघांची संख्या 312 इतकी आहे. जागतिक स्तरावरही वाघांचं संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू झाली आहे. सध्या जगात चीन, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, तिबेट, नेपाळ, भूतान अशा अगदी बोटावर मोजता येतील एवढ्याच देशांमध्ये वाघांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. त्यानंतर 29 जुलै 2010 रोजी रशियामधल्या सेंट पीटर्सबर्ग इथं व्याघ्र परिषद पार पडली. तेव्हापासून 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन घोषित करण्यात आला. पर्यावरण, पशुपक्षी संवर्धन आणि जंगलाच्या अस्तित्वासाठी वाघांचं संरक्षण होणं आणि त्यांची संख्या वाढणं गरजेचं आहे. अमर्याद जंगलतोड आणि वेगानं होणाऱ्या शहरीकरणामुळं वाघांची 93% नैसर्गिक निवासस्थानं नष्ट झाली आहेत. अन्न साखळीमधला महत्त्वाचा घटक असलेल्या वाघ आणि मानव यांच्यात जागेसाठी संघर्ष सुरू आहे. परिणामी बऱ्याच ठिकाणी वाघ मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळं आता मानवानंच पुढाकार घेऊन यापुढं एकही वाघ मारला जाणार नाही याची दक्षता घेतली तरच वाघाची डरकाळी पुन्हा एकदा आपल्याला ऐकू येईल यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलानी.